सर्वांना नमस्कार. आज आपण TETचा पेपर पाहणार आहोत. पेपर क्रमांक 1 आहे. 1ली ते 5वी साठी होता पेपर क्रमांक 1 आणि हा संच आहे C. याचे प्रश्न उत्तर पाहून घेऊ आपण मराठीचे. हे संभाव्य उत्तरपत्रिका आहे, ज्यामधले प्रश्नाचे उत्तर एखादे दुसरे पण येऊ शकतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही हे अंदाजित आहेत, त्यामुळे तुम्ही नंतर अजून पाहू शकता याचे उत्तरं. आता मी लवकर तुम्हाला फक्त प्रश्नांची उत्तरं सांगणार आहे. तर पहिला प्रश्न आहे, क्षुती पासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 क्षुध प्लस पिपासा. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे, मी डायरेक्ट तुम्हाला प्रश्नांचे उत्तरं सांगते, म्हणजे त्यांचे पर्याय क्रमांक सांगते, तुम्ही उत्तरं टिक करून घ्या. दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकर्मक कर्तरी. प्रश्न पहा, तुमचे संच पहा आणि त्याच्यानुसार प्रश्न कसे मागे पुढे होत असतात. संच वेगळा असेल तर तुमचे प्रश्न उत्तरं खालीवरी असू शकतात, क्रमांक वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे प्रश्न पाहून मग उत्तरं टिक करा. तिसरा प्रश्न आहे, अलंकारिक शब्द व त्याचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती? याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 गंगा यमुना नद्यांचा उगम. नंतर प्रश्न क्रमांक 4 सहसंबंध ओळखायचा होता. घुबडांचा गुदकार तर हंसाचा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कलरव. प्रश्न क्रमांक 5 पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 यशवंत दिनकर पेंढारकर. प्रश्न क्रमांक 6 पुढीलपैकी उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय असणारे वाक्य कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला. प्रश्न क्रमांक 7 सुगरण झाडाव घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साधा वर्तमान काळ. प्रश्न क्रमांक 8 पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आई वडील. त्याच्यानंतर आपल्याला उतारा दिला होता, त्या उतारावरचे प्रश्न सोडवायचे होते. याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 9 आहे. तुमचा प्रश्न क्रमांक तुम्ही पाहून घ्या. हाच प्रश्न आहे का? त्याचं उत्तर चाफा हल्ल्यासारखा का दिसत नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पानगळती झाल्यामुळे. नंतर 10वा प्रश्न आहे, चाफ्याची पाने कधी गळून पडतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिवाळा सरता सरता. प्रश्न क्रमांक 11 पानगळती कोणत्या ऋतूत होते? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिशिर. 12वा प्रश्न गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी रिकामी जागा. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. तर याच्यासाठी आपल्याला आहे पर्याय क्रमांक 3 14वे रत्न दाखवणे. प्रश्न क्रमांक 13 कद्रू या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उदार. प्रश्न क्रमांक 14 मध्ये दिलं होतं आपल्याला कृतीत दिलेल्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा योग्य अर्थ कोणता? याच्यामध्ये मन आहे, मन तयार करून त्याचा अर्थ कोणता होईल योग्य अर्थ ते शोधायचं होतं. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते. प्रश्न क्रमांक 15 मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आले आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3. प्रश्न क्रमांक 16 द्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आवेश. प्रश्न क्रमांक 17 पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निष्क्रिय. निष्क्रियच आहे त्याच्यामध्ये, फक्त आपल्याला शुद्ध शब्द कोणता आहे ओळखायचं होतं. तर हा पहिला दुसरा नाही आहे, तर तिसरा आहे याचं उत्तर. याप्रमाणे आपण निष्क्रिय शब्द लिहितो. प्रश्न क्रमांक 18 शरद ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चांदणे. प्रश्न क्रमांक 19 मनूने नवीन पुस्तके खरेदी केली या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती? पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे याचं प्रथमा.
प्रश्न क्रमांक 20, पुढील वाक्यातील कर्म ओळखा. रेयांशने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कर्म ओळखायचं होतं. पर्याय क्रमांक 4 चित्र. प्रश्न क्रमांक 21, बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो. या वाक्यात एकूण नामे किती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 4. ह्याच्यामध्ये 4 नामे आलेली आहेत. प्रश्न क्रमांक 22, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांचे लिंग ओळखा. लक्ष्मीबाईवर एकामागोमाग एक अनेक संकटे आली. तर संकटे याचं लिंग ओळखायचं होतं. याचं लिंग आहे नपुंसकलिंग, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 नपुंसकलिंग. प्रश्न क्रमांक 23, वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते? पर्याय क्रमांक 1 मडके. ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वचन प्रकारानुसार. तर विसंगत नाम कोणते आहे? तर पर्याय क्रमांक 1 मडके. प्रश्न क्रमांक 24, मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे? हा प्रश्न बराच वेळेस येऊन गेलेला आहे. तर याचं उत्तर आहे सिंधुताई सपकाळ, पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 25, पत्रलेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढीलपैकी कोणता मायना येईल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तीर्थस्वरूप. वडीलधाऱ्या मंडळींना आपण जेव्हा पत्र लिहितो तेव्हा तीर्थस्वरूप आपण हा मायना लिहित असतो. नंतर प्रश्न क्रमांक 26, पुढीलपैकी कोणता शब्द तत्सम नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 झोप. नंतर आपल्याला एक कविता दिलेली होती 27 ते 29 साठी. आपल्याला ही कविता दिली आणि त्याच्यावरचे प्रश्न आपल्याला सोडवायचे होते. तुमची कविता तुम्ही पाहून घ्या. तुमचे प्रश्न क्रमांक कोणते येतील? तुमच्या संचानुसार वेगळे असू शकतात प्रश्न क्रमांक. तर 27चा प्रश्न आहे, कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे आकाश. प्रश्न क्रमांक 28, कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यातील चुकीची जोडी कोणती? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कोवळी सकाळ. 29, वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे? याचं 2 उत्तर आहे बहरलेल्या शेताचे. प्रश्न क्रमांक 30, ज्ञानचक्षु या शब्दामध्ये एकूण वर्ण किती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 11. तर आपण या व्हिडिओमध्ये मराठीचं पाहिलेले आहेत बघा. मराठीचे सर्व प्रश्न उत्तर पाहिलेले आहेत. ही संभाव्य उत्तरपत्रिका आहे, त्यामुळे याच्यातले एखादे 2 प्रश्नांची उत्तरं आपल्याला नंतर समजू शकतात. योग्य उत्तर जे असेल ते याच्यामधले चुकीचे पण असू शकतात. ठीक आहे, तर आपण नंतर पण चेक करू. पण आता सध्या आपल्याला अंदाजित उत्तरपत्रिका पाहिजे असते, म्हणून आपण हे उत्तरं सांगितलेले आहेत. त्यातले सगळे बरोबर असतीलच, तरी पण शक्यता आहे की थोडेसे एखादे 2 प्रश्नांची उत्तरं वेगळे असू शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. त्याच्यानंतर तुमच्या संचानुसार उत्तरे चेक करून घ्या. याच्या पुढं आपण इंग्लिशचा पण व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, हा मराठीचे प्रश्नपत्रिकाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.